चोरोटी प्रत्येक गर्भवतीचा पहिला कौतुक सोहळा म्हणजेच तिची चोरोटी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बाळाची चावल लागताच पहिला जो कार्यक्रम केला जातो त्याला चोरोटी असे म्हटले जाते. चोरोटी कशी केली जाते त्यामागे काय शास्त्र आहे तेच मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहे, तर नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम आहे तो, आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल मी कधी रेडी झाली आहे कार्यक्रमासाठी. आणि तुम्हाला मी कधी टाकेल हे पण माहिती नाही आहे, खूप लेट येईल हा व्हिडिओ, कारण ते असतात काही रीती तर त्या नसतं सांगायच्या. तर हा व्हिडिओ खूप लेट येणार आहे, तर तुम्हाला मी नक्की शेअर करायचं मला होता तुमच्यासोबत. तर दाखवते तुम्हाला, तयारी पण दाखवते आत्ता की कशी तयारी केली आम्ही, आणि ते पण बघा तुम्ही. ओके. चोरोटीची तयारी करताना आम्ही सर्व प्रकारचे फ्रूट्स आणि सर्व प्रकारचे नमकीन आणि स्वीट्स हे सर्व पॅक करत होतो, आणि पॅकिंग पण अशा पद्धतीने केली होती, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. एकीकडे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे पॅक करत होतो आणि दुसरीकडे डेकोरेशनची पण तयारी चालू होती. डेकोरेशनसाठी आम्ही पूर्ण केळीच्या पानांचं डेकोरेशन केलं होतं. केळीच्या पानांच्या डेकोरेशनसोबतच रांगोळीसाठी लागणारे फुलं त्याचे कट करण्याचं काम करत होत्या मम्मी आणि मावशी. तर इथे सर्व कामाला लागले होते, सर्वजण त्याची कामे वाटून घेतली होती. तर हे सर्व कामं करत होतो आम्ही. सजावटीसाठी सगळी तयारी चालू होती. खरं तर आमच्या इथे कुठलीही गोष्ट साधी सिंपल पद्धतीने नाहीच होत, सगळ्या गोष्टी अशा हटकेच केल्या जातात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला सजावटीची किती आवड आहे. खरं तर हे सजावटीचं सगळं मी बाजूला सारते, आणि मी पहिलं सांगते की मला किती आनंद झाला होता जेव्हा मला हे कळालं होतं की मला सगळ्या माझ्या गोष्टी आठवत होत्या की मला जेव्हा मी आई होणार आहे तेव्हा कळालं होतं, तेव्हा मी काय रिॲक्ट केलं होतं किंवा मला कुठली भीती वाटत होती. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू होत्या. मला खूप जास्त आनंद झाला होता. खरं तर मला याचा आनंद जास्त झाला होता की गोडूसोबत खेळायला कोणीतरी येणार आहे, कारण गोडू एकटीच असते घरी आणि तिच्यासोबत खेळायला कोणीतरी येणार आहे, याचाच खूप जास्त आनंद झाला होता. आणि दुसऱ्या महिन्यानंतर लगेच कळाल्यानंतर कसे 2-3 महिने गेले कळलंच नाही, आणि लगेच चोरवटीचा कार्यक्रम ठरला. तर चोरवटीचा कार्यक्रम हा साधारण 3ऱ्या महिन्यानंतर केला जातो. तर चोरवटी ही साधारणपणे 3ऱ्या महिन्यानंतर भरली जाते. घरातील काहीच मोजक्याच व्यक्तींमध्ये ती भरली जाते, आणि आमच्याकडे फक्त मावशी आणि कोमलच्या घरचेच सगळे आले होते आणि आमच्या घरचे. तर एवढ्यांमध्येच आम्ही हा कार्यक्रम पार पाडला. तर ही ओटी कोणालाही दाखवण्यासाठी नसते, ती देवासाठी असते. नजर लागू नये, आई बाळ सुरक्षित राहावं हीच यामागची भावना असते. 3ऱ्या महिन्यात किंवा 3 महिने झाल्यानंतरच ओटी का भरली जाते, तर विज्ञान सांगतं की पहिले 3 महिने मिसकॅरेजचा धोका जास्त असतो. संस्कृती सांगते या काळात मोठे कार्यक्रम टाळावेत, आणि आईने आणि बाळाने थोडंसं म्हणजे शांत राहावं, यासाठीच पहिले 3 महिने शांतता पाळावी. आणि शांतता म्हणजेच चोरवटी असते, की कोणालाही न सांगता भरली जाते. इथे तुम्ही पाहू शकता मी डेकोरेशनमध्ये फळं, गोड पदार्थ आणि नमकीन्स, हळदी कुंकू, बांगड्या या सर्वांचा समावेश केलेला आहे. इथे मी गोड पदार्थांचा समावेश जास्त केला आहे, कारण आई आणि बाळ यांच्या दोघांमधला गोडवा जास्त राहावा म्हणून आणि टिकावा म्हणून. फळं पण ठेवली आहेत. फळं यासाठी की ती निसर्गाचीच देणगी आहे, तर मग फळांनी आणखीन बाळ हेल्दी राहील. आणखी इथे नारळ ठेवला आहे, तर नारळ असे असते की पूर्णत्वाचे प्रतीक असते. आईचं मन मजबूत राहावं म्हणून ते नारळ ठेवलं जातं, तर नारळ पण इथे ठेवलं आहे. सजावट पण करून घेतली पटकन, आणि केळीचे पानं पण व्यवस्थित लावून घेतले. तर साईडने असे छोटे छोटे माळा सोडल्या होत्या थोड्याशा, आणि नंतर असे फ्रूट्सचे प्लेट्स आणि नमकीन्सचे प्लेट्स लावल्या, आणि साईडने मी फुलांची रांगोळी काढून घेतली. इथे तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल की सर्वजण हेल्प करतायत, अमोलसुद्धा हेल्प करतायत, आणि
कोमलची मम्मी म्हणा, भाऊ, मम्मी, पप्पा सगळेजण हेल्प करत आहेत. कारण जेव्हा कुठलाही कार्यक्रम असतो तेव्हा घरातल्या सर्वांनी हेल्प केली ना, पटकन असं पूर्णत्वाच येते सगळ्या गोष्टी. तर केळीच्या पानावरचं डेकोरेशननी जास्तच लूक येत होता. तर हिरवा रंग यासाठी वापरला की वाढ, निसर्ग आणि जीवनाचं प्रतीक, आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा हा रंग खूप शुभ मानला जातो. खाली सजावटीसाठी मी पिवळ्या आणि लाल रंगांच्या फुलांचा यूज केला आहे. तर पिवळा रंग हा हळदीचा, आरोग्याचा आणि शक्तीचा, आईला मानसिक बळ देणारा असतो, त्यामुळे पिवळ्या कलरच्या फुलांचा यूज केला आहे. आणि लाल रंग हा संरक्षणाचा, सौभाग्याचा आणि वाईट शक्तीपासून वाचवणारा असतो. तर मी त्या सर्व गोष्टी कन्सिडर करून मी ह्या सगळी सजावट केली आहे. सजावट झाल्यानंतर दोघेही, आई आणि बाबा हे दोघेही देवाची पूजा करत होते. तर आपण सर्वात अगोदर कुठलाही कार्यक्रम असेल तर देवाची पूजा करूनच कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर त्या पद्धतीने त्यांनी दोघांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. नंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. इथं ते मम्मी आणि पप्पांचे दोघांचेही आशीर्वाद घेत आहेत. नंतर इथे मावशींचा आशीर्वाद घेत आहेत. नंतर त्यांनी आम्हाला दोघांनाही सोडलं नाही आहे, दोघांच्या पण पाया पडले. नंतर आम्ही होणाऱ्या आईचं अशा पद्धतीने स्वागत केलं. बघा ती किती आनंदी आणि कारण यामागचं कारण आम्ही सगळे खूप जास्त इन्व्हॉल्व होतो सगळ्या गोष्टीमध्ये. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच बघायचा होता, त्यामुळेच या सर्व गोष्टी आम्ही मिळून केल्या. आई होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. आई होणं म्हणजे फक्त आनंद नाही आहे, ती जबाबदारी आहे, ती भीती आहे, ती समर्थन आहे. या चोरओटीत आईला एकच संदेश दिला जातो, तू एकटी नाही आहेस, तुझ्यासोबत तुझी सासू, तुझी आई, तुझी जाऊ एकत्र सगळ्या स्त्रिया आहेत. एक संरक्षण वलय तयार केला जातो. म्हणजे तिला सांगितलं जातं की तुला जेव्हा पण काही पण अडचण असेल, जेव्हा पण काही पण गोष्टीची गरज असेल तेव्हा तू आम्हाला सांग, आम्ही आहेत तुझ्यासोबत. आजकाल काही लोकांना हे सगळं जुनाट वाटतं, पण मला वाटतं की या परंपरा अनुभवातून आलेल्या आहेत. पूर्वी साधनं नव्हती पण काळजी होती. चोरओटी आईला शांत राहायला शिकवते, कुटुंबाला जबाबदार बनवते. म्हणूनच या परंपरा टिकल्या पाहिजेत, कारण त्या माणसाला माणसाशी जोडतात. चोरओटीसाठी आम्ही पण छान असे रेडी झालो होतो. नंतर मावशीने छान असं ताट बनवलं आणि गुडू थोडीशी आजारी होती, त्यामुळं तिला थोडं वेळ मोबाईल बघायला दिला होता. आणि नंतर फोटोज वगैरे चालू होते. तर आता प्रश्न येतो, चोरओटी कशी भरली जाते? तर होणाऱ्या आईला आपण पाटावर किंवा चौरंगावर बसवलं जातं. नंतर आपण तिला हळदी कुंकू लावून आपण मनातच आपण प्रार्थना करायची असते. मनातली मनातच आपण तिला सौभाग्याचे आयुष्य, म्हणजेच खूप जास्त आयुष्य बाळाला आणि तिला भेटावं म्हणून दिलं जातं. आणि नंतर चोरून अशी पदरात टाकून अशी फळाने तिची ओटी भरली जाते. आणि ओटी भरायला इथे आम्ही तिघीच होतो. पहिलं प्रथम आईने ओटी भरायला पाहिजे, तर आम्ही मावशींना सांगितलं ओटी भरून घ्या. नंतर मम्मीने ओटी भरून घेतली आणि नंतर मी पण ओटी भरून घेतली. तर ओटी भरताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच चोरून आपल्या पदरात फ्रुट्स टाकून अशी चोरून आपण ओटी भरायची. चोरओटीत या गोष्टी टाळायला पाहिजेत. म्हणजेच त्या कुठल्या तर सांगते की गाजावाजा नाही करायचं कुठल्याही गोष्टीचा जास्त ढोल ताशा करून आपण गोष्टी सेलिब्रेट नाही करायच्या. शांत आणि समंजस पद्धतीने या कार्यक्रम करायचा असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं आणि डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर नंतर शेवटी होणाऱ्या आईबाबाला आम्ही स्वीट चारलं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.